नमस्कार, ठाकूर के बिंदास बोलमेमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. काल दिनांक 22 मे 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. आता पत्रकार परिषद तर नेहमीच घेण्यात येतात हे आपण ऐकतो, पण ही पत्रकार परिषद फार स्पेशल होती चित्रपट सृष्टीसाठी. त्याचं कारण असं, सन्नी भूषण मुनगेकर अभिनेता दिग्दर्शक अशा सन्नी भूषण मुनगेकर यांनी एका वर्षामध्ये 12 चित्रपट याची निर्मिती केली. आता त्याने लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत म्हणून त्याच्यात काम केलंय, पण 12 सिनेमा करण्यामागे असे 4-5 असे प्रोड्युसर्स त्याच्या मागे उभे राहिले, ज्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं त्याने हे 12 चित्रपट कंप्लीट केले आणि हे चित्रपट आता प्रदर्शित करण्याच्या तो मार्गावर आहे. आणि त्याने एक नवीन थॉट तो घेऊन आला, जसे की आपले सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार यांनी डिक्लेअर केलं की सिनेमा हा आपल्याला नाट्यगृहामध्ये पण बघायला मिळेल. तशीच संकल्पना ती आधीच बऱ्याच जणांनी राबवली आणि खऱ्या अर्थानं त्याला रूप तेव्हा येईल जेव्हा आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी यांनी जे ठरवले ते जेव्हा खरोखर नाट्यगृहांमध्ये तशी व्यवस्था केल्यानंतर जे चित्रपट रिलीज होतील तेव्हा ते पूर्ण होईल. सन्नी भूषण मुनगेकर हा सिनेमा नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करणार आहे आणि ती पत्रकार परिषद कशी झाली ते आपण बघूया. सर, अरुण सर, अनिल सर. नमस्कार, मी दिया पराडकर, न्यूज मराठी 24/7 आणि मला जाणून घ्यायचं आहे नियती या पिक्चरबाबत. सनी सर, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारेन, या पिक्चरमध्ये तुम्ही खलनायकीची भूमिका साकार करीत आहात, त्याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करीन की कारण त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आज इथे ते आपल्या ह्या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आणि नियती फिल्मच्या फर्स्ट लुकसाठी इथे आलेले आहेत. नियती प्रत्येकाच्या मनातला हा जो प्रश्न असतो की प्रत्येक माणूस हा नियतीसाठी झुंज देत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात नियतीचा कुठे ना कुठेतरी एक फार महत्वाचा भाग असतो, पार्ट ऑफ लाईफ. तर त्या नियतीसाठी मी जेव्हा लोखंडे सरांनी मला कॉल केला की बाबा अशा सिनेमात आपल्याला काम करायचं आहे की आणि त्यात एका आतंकवाद्याची भूमिका मला, कारण गलबत्यामुळे माझी इमेज अशी हिरोईक आणि लहान मुलांचा आवडता असं ते अशा नटाची एक इमेज माझी होती आणि त्याही आधी मी सिनेमामध्ये तरी मी हिरोचीच भूमिका केलेली, सिरियल्समध्ये मी विलनची भूमिका ऑलरेडी केलेली होती. त्यामुळे तो एक लहेजा माझा होता की बाबा, आणि त्यात माझा बेसी आवाज असल्यामुळे मला ती भूमिका साकारताना मला पण खूप मजा आली. कारण जेव्हा अलबत्याचं वेगळं विश्व आहे आणि त्यात आतंकवाद्याचं वेगळं विश्व आहे, असा सिनेमा सादर करताना खूप चॅलेंज होतं, पण ते चॅलेंज मी स्वीकारलं आणि लोखंडे सरांनी मला ती संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि आज त्यांच्यामुळे आज आपण या व्यासपीठावर सगळेजण जमलेलो आहोत ते एका वेगळ्या उपक्रमासाठी. कारण सिनेमा नाट्यगृहात पाहण्याची कधी कोणाला सवय नव्हती किंवा असं कधी कोणी विचार पण केला नव्हता की अरे नाट्यगृहात सिनेमा पाहूया का किंवा होईल का किंवा असं होऊ शकतं का. ऍक्च्युली त्या प्रश्नावर मी येणारच होती की जसं की सिनेमा हा एक वेगळा भाग झाला आणि सिनेमा नाट्यगृहात दाखवणं हा एक वेगळा भाग झाला, तर ही कल्पना आपल्याला कशी सुचली? ही कल्पना म्हणजे ह्याचा उगम असा झाला की आपण नेहमी नाट्यगृहातनं, म्हणजे आता मी गेली 20 वर्ष काम करतोय मराठी नाट्यसृष्टीत. मग ऑल द बेस्ट नाटक असो, गलबत्या असो, जास्वंदी असो, विविध दिग्दर्शकांकडे मी काम केलंय. म्हणजे देवेंद्र पेम सर, सई परांजपे मॅम आणि अशा दिग्दर्शकांकडनं काम करताना वेगवेगळ्या धाटणीचा अभिनय मी केला आणि वेगवेगळ्या प्रोजेक्शन मी रसिकांपर्यंत पोहोचलो. मग ते कॉमेडी असो, ट्रॅजेडी असो, विलन असो, अजून काही वेगळ्या गंभीर भूमिका असतील, तर अशा भूमिका करताना ना इंटरॅक्शन जे होतं ऑडियन्सशी ते नाटकातच होतं, ते सिनेमातनं होत नाही. कारण सिनेमा
मोठ्या पडद्याचा गेम आहे आणि नाटक हे अगदी लाईव्ह कला असते. तर अशा वेळी ना जेव्हा मी, आणि त्यात कॉमेडी सिनेमा ह्याचा पार्ट असा आहे की जेव्हा नाट्यगृहाचा ऑडियन्स जो आहे तो इतका चपकल ऑडियन्स आहे की त्याला रिस्पॉन्स कसा द्यावा ह्याची जी जाण आहे ना, ती जाण असल्यामुळे मी हा प्रयोग इथे करण्याचा प्रयत्न केला. कारण जेव्हा नाट्यगृहाचा ऑडियन्स जो अभ्यास करून आलेला असतो किंवा त्यांचा ऑडियन्सची टेस्टच वेगळी असते की बाबा आपल्याला ज्वलंत पंचेसवर रिॲक्ट होणं, टाळ्या वाजवणं, शिट्या वाजवणं, आणि तसा जो ऑडियन्स असतो नाटकातला तोच जर मला सिनेमाला मिळाला तर किती बरं होईल. आणि जो एक प्रेक्षक वर्ग वेगळा आहे नाटकाचा, सिनेमाचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे, तर तो जर नाटकाचा प्रेक्षक वर्ग मी सिनेमाला आणू शकलो तर किती गंमत येईल. ह्या गमतीसाठी मी हा प्रयोग इथे केलाय. आणि नाटकात जसे प्रयोग करतात तसा मी सिनेमाचा प्रयोग करू इच्छितो. आणि नाट्यगृहाने ते खूप चांगलं सोयीस्कर पडेल सिरियसली. आणि त्यात श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहानी म्हणजे ट्रस्टींनी सुद्धा मला हेल्प केली की नाही यार सनी तू हा वेगळा विषय करतोयस. कारण सोमवार ते शुक्रवार हा जो नाटकाचा पार्ट असतो म्हणजे जी तारखा असतात त्या अशाच वाया जातात, त्या कोण प्रयोग करत नाहीत, नाटकाचे प्रयोग होत नाहीत. तर शनिवार रविवारी जास्त नाटकं होतात किंवा दुपारीची नाटकं होतात, रात्रीचे प्रयोगच होत नाहीत. जसे पूर्वी व्हायचे जेव्हा सिरियल्स वगैरे नव्हते, वेब सिरीज नव्हत्या, जेव्हा इंस्टाग्राम फेसबुक नव्हतं, तेव्हा लोक जास्त करून नाटकालाच यायचे बघायला. पण आता तो ऑडियन्स कुठेतरी कमी झालाय. पण जर तोच ऑडियन्स सिनेमा बघतोय, बघा किती तफावत आहे की तोच ऑडियन्स आज सिनेमागृहात जाऊन ऑडिला सिनेमा बघतोय कारण त्याला ती रात्रीची जी तारीख आहे प्राईम टाइम जो काय की बाबा ऑफिसमधनं सुटल्यावर, शाळा सुटल्यावर, कुठल्या तरी म्हणजे बिझनेस असेल तर बिझनेस दुकानाला टाळा लावून जेव्हा तो सिनेमागृहामध्ये सिनेमा बघायला जातो तर तो जो प्राईम टाइम असतो संध्याकाळी 8 वाजताचा, तो प्राईम टाइम मी इथे काढलेला आहे. कारण लोकांना त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं बाहेर काढून आपल्याला सिनेमागृहात नाट्यगृहात आणायचं आहे. तर हा जो नाट्यगृहाचा हा प्राईम टाइम आहे जो 8 वाजताचा आणि 4 वाजताचा, तो फार महत्वाचा आहे आणि तोच मी कॅच केलाय. मला प्रश्न विचारायचा आहे लोखंडे सरांना की तुम्ही या निर्मितीत कसे उतरलात, म्हणजे पिक्चरमध्ये निर्मिती करण्यासाठी कसे उतरलात? मॅडम थँक्यू. आलेल्या प्रेक्षकांचा मी फार फार आभारी आहे. मंचावर बसलेले मी त्यांचा आभारी. आज वेळात वेळ काढून आज माझ्यासाठी लाईफमध्ये फर्स्ट टाइम आहे नाट्यगृहामध्ये पिक्चरचं रिलीज होणे आणि मी त्या पिक्चरचा प्रोड्युसर असते. मॅडम मी कारगिलच्या वारमध्ये होतो त्यावेळेस मी बालबाल वाचलेला सैनिक आहे आणि एक एलओसीचं शूटिंग चाललं होतं. बच्चन साहेब तिकडे बरेच काय असे बडे बडे ऍक्टर्स आले, आम्ही शकत नाहीये, तुम्ही रिअल हिरो आहेत तर गव्हर्नमेंट परमिशन देत नाही ओरिजिनल फौजीला दाखवायची. तर म्हणले रिटायर्ड झाल्यावर तुम्ही हे करू शकता. मी एक माझ्या डायरीमध्ये लिहिलं की मी रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या आई वडिलांना मी पडद्यावर दाखवायचा प्रयत्न करेन. म्हणून मी या पिक्चर लाईनमध्ये घुसलो आणि नियती पिक्चर तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं. मी 19 वर्ष देशसेवा केली. रिटायर्ड नंतर आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे अनाथाश्रम चालवतो. आज माझे 5 आश्रम आहेत आणि 500 अनाथांना सांभाळतो. त्यांना पोषण्यासाठी आणि त्यांना पडद्यावर आणण्यासाठी प्रोड्युसर म्हणून मी हे पिक्चरचं हे केलं, प्रस्तुतीकरण केलं आणि आज हा माझा 3रा पिक्चर आहे. फार सुंदर, खूप छान. मला प्रश्न विचारायचा आहे या नियती या पिक्चरमध्ये प्रमुख भूमिका कोण कोण साकारत आहे? माझे रिअल एकदम असं खुशी वाटली मला. एक हिंदी पिक्चरमध्ये बडे बडे नेते अभिनेते आहेत पण मराठीमध्ये मोठ्या नेत्याला बनवायचं म्हणजे आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून शनीचं फर्स्ट टाइमलाच मी सिलेक्शन केलं की आपला मराठी हिरो ह्याला सलमान खान, बच्चन साहेब असे हिंदीमधून आहेत, मराठीमधलं आपलं सलमान बच्चन ह्याला बनवायचं म्हणून मी मोका दिला नियतीचा आणि एकदम चांगला पिक्चर सनीनं बनवला. आणि आज शनीच्या म्हणण्यावरूनच आम्ही इथं रिलीज करतोय. तर शनीचा शब्द मी पाळेल आणि माझ्या प्रत्येक पिक्चरमध्ये शनी असेल. वर्षात एक मूवी असेल त्याच्यामध्ये शनी असेल. फार छान. सनी सरांना प्रश्न विचारायचा आहे, खलनायकाची भूमिका करताना काय वाटलं? आतापर्यंत तुम्ही विनोदीच भूमिका करत आलात, तर खलनायकाची भूमिका करताना काय वाटलं आणि कसे खर्च अनुभव आले? खलनायकाचा एक मोठं चॅलेंज काय असतं माहिती आहे मॅडम की म्हणजे लोकांना घाबरवणं,
लोकांना म्हणजे असं आपण अरे मला घाबर असं बोलल्यावर कोणी घाबरत नाही, सोपं नसतं. आपण कॉमेडी पण ऑब्व्हियसली सिरियस बिझनेस आहे, पण एक टेरर निर्माण करणं म्हणजे आता माझा फेस काय असा अरे दुष्ट असा खाष्ट असा काही चेहरा नाहीये, पण जर आपण अभिनयातनं आपले डोळे, आपला जो पार्ट सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपले डोळे, जर ते बोलक्या डोळ्यांनी आपण जर टेरर निर्माण केलं तर काय गंमत निघेल. आणि ते मी पूर्णपणे ह्या सिनेमातनं दर्शवलेलं आहे की आपल्याला चॅलेंजिंग सगळ्यात काय असतं की पब्लिकला खुर्चीत धरून ठेवणं, जे मी नाटकातनं शिकलो की 2 तास 2.5 तास मी पब्लिकला धरून ठेवणार आहे, तर तोच जो नाटकातला एक्सपिरियन्स आहे तो सिनेमात मला उपयोगी पडला. की माझा आवाज सगळ्यात महत्वाचा असतो, डोळे आणि आवाज, ह्या आवाजांनी जर मी धरून ठेवलं पब्लिकला. आणि आहेत जे हिंदी चित्रपटात त्यांनी खूप जास्त नाव कमवलेले आहेत, असे 2 हिंदी चित्रपटातले विलन आमच्या ह्या सिनेमात आहेत. त्यानंतर बाळकृष्ण वानखेडे आहे, चित्रा दीक्षित आहेत, आणि असे असंख्य नट आहेत ज्यांनी ह्या सिनेमासाठी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. आणि आज अजून एक महत्वाची गोष्ट, आज या रंगमंचावर तुम्हाला फार महत्वाचं एक पार्ट दिसत असेल की आज इथे लावणी सम्राज्ञी आणि ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत परत नाट्यगृहात सुद्धा म्हणजे ऑर्केस्ट्रा, लावणीचे शोज, असे इव्हेंट शोज ह्याच्यात धडाकेबाज नृत्याने आणि त्यांच्या अभिनयाने अख्खी रंगभूमी गाजवलेली अशा मेघाताई इथे आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आपण. कारण ह्याचं कारण असं आहे की मेघाताई आज माझ्या रिक्वेस्टसाठी आल्या. आम्ही लॉकडाऊनमध्ये एक रंगकर्मी आंदोलन केलेलं, तर तेव्हा मेघाताईंनी रंगकर्मींसाठी खूप विचार केलेला की त्यांच्या बाबतीत काय करावं, त्यांना कसं रंगमंच उपलब्ध करून द्यावा, आणि त्या गोष्टीसाठी त्यांनी खूप आंदोलनं केली, त्याच्यात भाष्य केलं, न्यूज मीडियाला ते प्रेझेंट केलं. पण आज मेघाताई माझ्या रिक्वेस्टसाठी यासाठी आल्या आहेत कारण एक मराठी रंगभूमी, एक रंगकर्मी म्हणून आज आम्ही सगळेजण इथे, म्हणजे सुशील आंबेकर सर असतील, किरण कुडाळकर सर असतील, माझ्या इथे लेफ्ट साईडला म्हणजे हे तर यांची ओळख तर तुम्हाला सगळ्यांना, चंद्रशेखर सांडवे सर, जे मोठमोठे अवॉर्ड्स, म्हणजे त्यांचा जो सांस्कृतिक कला दर्पण जो आहे तो तर सगळ्या म्हणजे सिरियल, नाटक, सिनेमा, वेब सिरीज सगळ्यांमध्ये. तर ही अशी जी रंगकर्मी मंडळी आज इथे आलेली आहेत त्यांचं मोठं योगदान आहे ह्या रंगभूमीला. आणि रंगभूमीचा एक रंगकर्मी एक काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय, तर त्यासाठी आज हे सगळी रंगमंचाची जी मंडळी इथे आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, फार महत्वाचं आहे. आणि जसे निर्माते आमचे सर, जे महत्वाचं पाठबळ असतं, ज्या निर्मात्यांमुळेच आज हे सगळं घडू शकतं. आज रंगकर्मी आम्ही रसिकांसमोर कला सादर करू शकतो, ते निर्माते असे आमचे किसन लोखंडे सर, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि आता तुम्ही पाहिलं असेल की मागे 2 एक स्तंभ आमच्या पाठीशी उभे आहेत, ते मोठं आज हे जे मी रंगमंचावर आज हा जो उपक्रम जो राबवलेला आहे, तुम्ही मला मगाशी विचारलं की ही संकल्पना कुठून आली, तर त्या संकल्पनेसाठी मला 12 सिनेमा मी केलेले आहेत. ह्याच्या आधी मी ती न्यूज केलेली की 12 सिनेमा मी एका वर्षात शूट केले, आणि त्या 12 सिनेमांचे निर्माते म्हणून आज इथे अनिल कांबळे सर उपस्थित आहेत, जोरदार टाळ्याने त्यांचे स्वागत करूया. त्यासोबत अरुण कुंभार सर आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. कारण ही अशी मंडळी आहेत ज्यांच्या पाठबळामुळे आज मी इथपर्यंत आज हे धाडस करू शकलो. कारण नाट्य निर्मिती होते, सिनेमा निर्मिती होते, पण ते प्रेझेंटेशन जे असतं की बाबा अरे चल सनी तू एक धाडसी निर्णय घेऊया आपण, सिनेमागृहात येतात, नाट्यगृहात निर्मित होतं, प्रेझेंट केलं जातं, पण एक वेगळा प्रोजेक्टर लावून, बॅकड्रॉप पडदा इथे उभं करून, 5.1 साऊंड इथे आणून, हा एक प्रयोगच नाही का? मला वाटतं हे प्रथमच भारतात केलंय की काय? हो, भारतात म्हणजे असं, आणि हे नेहमी करत जावं. प्रत्येक रंगकर्मीनी ह्याचा लाभ घ्यावा आणि रसिकांना वेगवेगळे प्रयोग दाखवावेत, अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण हे असे जर नवनवीन प्रयोग झाले तरच रंगभूमी सज्ज होईल वेगवेगळ्या गोष्टींना, आणि नवीन रसिक प्रेक्षक निर्माण होईल. बरोबर. मेघा मॅडमना मी विचारू इच्छिते, या सिनेमाबाबत आपण काय बोलू शकता? सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मी आभार मानते आणि तुमचं स्वागत करते.
आणि रंगमंचावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी खरं तर आत्ताच प्रोमो पाहिला आहे आणि मला या चित्रपटाबद्दल खरंच काही माहिती नाही आहे, त्यामुळे मला नीट बोलता येणार नाही याच्यावर. पण याची भूमिका बघून नक्कीच हा बघता येणारा चित्रपट आहे, कारण त्याची जी मेहनत आहे, कारण वर्षभरात त्यांनी जर 12 सिनेमे केलेत आणि हा रेकॉर्डच म्हणावा, म्हणजे यांनी सगळा वर्ल्ड रेकॉर्डच तोडून टाकला आहे सगळ्या इंडस्ट्रीचा त्याने, आणि त्याचं तो आज प्रदर्शित करतोय नाट्यगृहामध्ये, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट पाहून मी नक्कीच माझी प्रतिक्रिया देणारच आहे, पण यासाठी तुम्हा सर्व 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 टीमचे मी म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि चित्रपट बघून तरी मला असं वाटतं की खूप भावूक असणार आहे हा, कारण त्या प्रोमोवरनंच कळालं मला, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ओके, रीना मॅडमना मी प्रश्न विचारू इच्छिते. तुमची या नियतीमध्ये काय भूमिका आहे? सर्वप्रथम मी सर्व मंचवर बसलेले मान्यवर यांचे आभार मानते आणि सर्व पत्रकार परिवार यांचेही आभार मानते. प्रथम लोखंडे साहेबांनी मला सांगितलं की नीती पिक्चर आपण सुरू करणार आहात, तर निलेश सरांनी सर्व स्टोरी त्याची तयार केली होती, तर मला पाहिली आणि त्याच्यानंतर मला खूप आवडलं. तर लोखंडे सरांना मी बोलली की मी कधी केलं नाही आहे, याच्यामध्ये माझी समाजसेवा वेगळी, पण हा भाग खूप छान आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर काम करेन. मग शूटिंग होईपर्यंत त्यांच्यावर पूर्ण मी काम केलं आणि पिक्चरचं एवढं छान नीती, सनीचं काम वगैरे, चित्रा दीक्षित खूप छान वाटलं आणि मीही इन्व्हॉल्व झाली, म्हणून मीही त्याच्यामध्ये ॲडव्होकेटचं काम केलं आणि खूप छान पिक्चर रिलीज व्हावा असंही मला वाटतं. म्हणून सर्वांचे मी धन्यवाद करते. ओके, पुढील प्रश्नासाठी मी निहारिकाला बोलवते. थँक्यू. नमस्कार, मी निहारिका राऊळ, न्यूज मराठी 24/7 मधून किशोर गायकवाड कॅमेरामॅन यांच्या सकट मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर लोखंडे सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा मॅडम. तुम्ही आश्रमाचे संचालक आणि मूवी निर्मिती याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम, समाजमध्ये आश्रम तर नसावेत, पण आई वडिलांची इच्छा होती अनाथ आश्रम, जे रोडवर भटकतात, ज्यांचं कुणीच नाही, ज्यांच्या मुलांनी आई वडिलांना सोडलं, या मिसिंग पीपल्स आहेत जे समाजमध्ये रोडवर भटकत असतात, ज्याला समाजाने एक कुठला तरी वेगळा दर्जा दिलेला असतो, ज्यांना कुणीच बघत नाही, अशा माणसाला घेऊन आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 2005ला मी आश्रम चालू केला आणि आज त्या आश्रममध्ये 300 अनाथ लोक आहेत. करीब 2300 पर्यंत घरी पोचवले, ते बाहेरच्या देशातले, बिहार, UP असं. तो आम्ही चालवतो ते अनाथ आश्रम आहे. आणि नियती आश्रममध्ये त्यांना काही माहीत नाही, ते जिवंत लाशी, म्हणजे त्यांना बोललेलं माहिती नाही, काय कोणी विचारलं बोलता येत नाही, गतिमान, मतिमान, अभंग अशी माणसं थिएटरपर्यंत पोचू शकत नाही. आणि एक इच्छा होती, आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक अरे सोडा बाटलीबाई पिक्चर बनवला होता भाऊ पदेंच्या बरोबर. तर ती 2014मध्ये ते आईवडील पडद्यावर दिसावं म्हणून ते माझं स्वप्न होतं, ते मी त्यात पुढे दिलं. त्याच्यानंतर एक विश्वविधाता एक बनवलं, अण्णा हजारे होते त्याच्यामध्ये, आणि एक घरटं छोटेसं मूवी बनवले. आणि नियतीमध्ये माझी आश्रमाली त्याच्यामध्ये असावी म्हणून मी पुढाकार घेऊन मी आश्रमचं शूट आणि सनीची निवड केली होती. सर, तुम्ही आतापर्यंत सोडा बाटली बाई, विश्वविधाता आणि एक शॉर्ट फिल्म घरटं केलात आणि आता ही 4थी मूवी नियती. हा, याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मॅडम, ही वेगळीच कला आहे, ही वेगळी दुनिया आहे. पण एक फौजी करू शकत नाही, पण मी अनाथांना पडद्यावरती आणण्यासाठी किंवा समाजाला चांगलं संदेश देण्यासाठी प्रयत्न केला. नशामुक्ती, अंधश्रद्धा, ह्याच्यावरती सगळ्या मूवीची स्टोरी तेच आहे. गोरगरिबांना, आई वडिलांना रोडवरती सोडू नये, नशा करू नये, आणि बंधुगिरी असते, ती बंधुगिरी कशी असते, ते भाऊगौतमला घेऊन ते अरे सोडा वाटली नशामुक्ती आणि बंधुगिरीवरती, की आपण लिंबू टाका हे होईल, तुम्ही दारू प्या हे होईल. त्या मूवीमधून तो संदेश आहे. आणि याच्यामध्ये एक फौजी रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा आतंकवादीशी कशी झोल देतो, घरच्या गावाला कोणी त्रास देणं, ते आपल्याला त्रास देणं आतंकवादीच असतो आपल्यासाठी, आणि त्याला कसं आपण त्याचा बदला घेऊ शकतो. मग पोलीस आणि रिटायर्ड फौजी सुद्धा त्याच्या घरामध्ये घुसून त्याला मारतात. त्या मूवीमधून तो संदेश आहे. सनी सर, मी तुम्हाला असं विचारेन की म्हणजे ह्या भूमिकेमध्ये तुम्ही जी खलनायकाची भूमिका करताय, तर ती भूमिका करताना म्हणजे असं तुम्हाला असं कोणते गमतीशीर प्रसंग तुमच्या बाबतीत आले, तर त्याबद्दल तुम्ही जरा सांगा मला.
गमतीशीर म्हणजे मी करत असतो रिहर्सल करतो तेव्हा आता दीपक शिर्के सर माझ्यासोबत होते आणि म्हणजे ते तर आतंकवादीचे टॉप लेवलचे आतंकवादी असं म्हणजे त्यांची इमेज तशी आहे की गेंडा स्वामी वगैरे म्हणजे तिरंगामध्ये त्यांनी जे काही कामं केलेली आहेत नाना पाटेकर सरांसमोर आणि राजकुमार सरांसमोर त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं ही एक खूप मोठं चॅलेंज होतं आणि त्यांचा तो पहाडी आवाज आणि त्याच्याबरोबर माझा एक सडपातळ बांधायची यष्टी पण तरी सुद्धा एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणारा असा तो आतंकवादी पण त्यात मी प्ले केलाय आणि त्याची गंमत अशी होती की जेव्हा सरांनी मला पहिल्यांदा पाहिलं अरे हे आतंकवादी आहे असं ते पण तसं बघायला गेलं तुम्ही आतंकवाद्यांचे आपणही पडसाद बघितलेत की बाबा ते असं काही अरे बलाढ्य शरीर आणि असं काही नसतं त्यांच्यामध्ये खूप ते ट्रेनिंग घेऊन आणि काय काय करून वेगवेगळ्या भाषा ते बोलतात तसंच ह्या सिनेमातनं पण तसंच दाखवलंय आणि पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही दाखवली आहे ह्याच्यातनं की कुठल्याही क्रिमिनलला जेव्हा आर्मी ऑफिसर CID आणि पोलीस दल अशा ह्या तिन्ही संघटना एकत्र येऊन जेव्हा त्याला घरात जाऊन ठेचतात अशी जेव्हा वेळ येते ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत आपला हिंदुस्थान हा प्रगल्भ होणार आहे आणि तो मेसेज हा संदेश या चित्रपटातनं दाखवलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे म्हणजे मग त्या माझ्या भूमिकेला त्यांनी घरात घुसून मारलं असेल मग ते दीपक शिर्के सरांना पण मारलं असेल पण ही जी धाडस सरांनी करून दाखवलं आणि धाडस म्हटल्यापेक्षा एक प्रत्येक आपल्या भारतीय लोकांना एक उदाहरण दिलंय त्यांनी की यार आतंकवाद्याशी कसं सामोरे जावं आपल्या सगळ्या 3 संघटना आहेत आर्मी ऑफिसर्स CIDs अँड पोलीस ह्या सगळ्या दलांनी कसं सामोरे जावं जसं ते ऑलरेडी आता तुम्हालाही माहिती आहे की सगळीकडे आता जे वातावरण आहे ते सगळं युद्धाचं वातावरण असं असताना आपण एक छान सिनेमा ज्याच्यातनं सिनेमाच्या मार्फत आपण समाज प्रबोधन करणं कसं असतं ते सरांनी ह्या सिनेमातनं पुरेपूर मांडलेलं आहे आणि त्यामुळे मला अभिमान वाटतो की आज ह्या सिनेमाचा मी पार्ट आहे. थँक्यू. रीना मॅडम मी तुम्हाला असं विचारेन की तुमच्या या सिनेमातल्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? या भूमिकेत ॲडव्होकेटचं मी काम केलेलं आहे परंतु लोखंडे साहेबांची रिक्वेस्ट होती की तुम्ही समाजसेवा करता तर तुम्ही इथे ॲडव्होकेटचं काम कराल तर मला आवडेल तर मी म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून त्यांनी मला हा ॲडव्होकेटचा रोल करायला सांगितला कारण का मीही अनाथ लोकांसाठी काम करते अनाथ लोक आहेत आश्रममध्ये सोडते त्यांना लोखंडे साहेबांकडून अन्न वस्त्र निवारा हा त्यांना भेटतो त्यासाठी मलाही खूप आनंद आहे आणि सर्व कलाकार खूप छान आहे 1 महिना त्यांच्याबरोबर राहून खूप आनंद झाला आणि मलाही कुठेतरी वाटायला लागलं की म्हणजे फिल्म इंडस्ट्रीची जी लोक आहेत त्यांच्याबरोबर मी कधी नव्हती पण आता खूप आनंद होतो की खूप छान काम करायला मलाही आवडेल. धन्यवाद. आणि सर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते की या सिनेमातून तुम्ही जनतेला असं काय आव्हान देण्याचा प्रयत्न कराल म्हणजे तुम्ही जनतेला असं काय सांगाल? एक मॅम सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो आज ही सरांनी निर्माण केलेली ही जी कलाकृती आहे त्याला सगळ्यात महत्वाचं पाठबळ असतं ते म्हणजे रायटरचं तर ते फार महत्वाचं पार्ट आहे रायटर आणि एडिटर ह्या फार महत्वाच्या गोष्टी असतात जो लिहितो आणि एडिटर म्हणजे कट करतो असं नुसतं नाहीये रायटर लिहितो म्हणजे तो ती भूमिका जन्माला घालतो तो चित्रपट जन्माला घालतो असे आमचे रायटर निलेश सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण निलेश जाधव सर कारण एक अप्रतिम सिनेमा एक अप्रतिम सब्जेक्ट आज लोकांपर्यंत त्यांनी आणलेला आहे आणि त्या सिनेमाचे एडिटर ज्यांनी तो सिनेमा कसा प्रेझेंट व्हावा कारण रायटर लिहितो दिग्दर्शक ते शूट करतो अभिनेते त्याच्यामध्ये रंग भरतात विविध छटा त्याच्यात उमटतात त्याच्यात गाणी येतात सगळं येतं पण ह्या सगळ्या चित्रीकरणाचं बांधणी जी आहे आणि ती छान लोभस दिसायला हवं असा जो एडिटर ते म्हणजे आमचे सुशील आंबेकर जोरदार टाळ्या ते स्वतःही निर्माते आहेत त्यांचाही बॅनर आहे आणि त्यांनी आज निर्मिती क्षेत्रातनं एका वेगळ्या एडिटिंग क्षेत्रात पदार्पण केलंय त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे एक खूप छान कलाकृती त्यांच्यामुळे निर्माण झाली आहे आणि आता तुमचा प्रश्न काय होता म्हणजे तुम्ही या सिनेमातून जनतेला काय आव्हान द्याल? हा तो आव्हान तर हेच आहे की आज जे
क्राईम आणि हे सगळं जे टिपेला पोचलंय ते कुठेतरी त्याच्यावर आळा बसावा आणि क्राईमला कसं आपण नेहमी म्हणतो की अरे जाऊन हे करा ते करा, पोलिसांना दोष देतो, संघटनेला दोष देतो, पण ते दोष देण्यापेक्षा आपण एक सामान्य नागरिक म्हणून पण आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे हेही ह्या सिनेमातनं दाखवलेलं आहे की नुसतं आपण दोष देणं आणि ह्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण कुठे आपला स्टँड काय असला पाहिजे, एक सामान्य प्रेक्षक म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून ह्या स्टँड ह्या सिनेमातनं दाखवलाय. आणि ह्या स्टँडला घेऊन जेव्हा ह्या 3 संघटना, जसं मी मगाशी म्हणालो की CID, पोलीस दल आणि आर्मी, ह्या तिन्ही एकत्र आल्या आणि त्यांनी जर धुरा उचलली की नाही आता ह्या सगळ्या गुन्हेगारांना साफ करून टाकायचं, तर ते खरंच करू शकतात आणि ते आमच्या ह्या सिनेमातनं दाखवलंय. त्यामुळे हा सिनेमा जनमानसापर्यंत, रसिक प्रेक्षकांपर्यंत, घराघरात अख्ख्या भारतभर जावा अशी माझी इच्छा आहे. यापुढचे सर सगळे प्रश्न आमच्या कलिग्स भक्ती मांजरे विचारतील. ना प्रश्नच कधी संपत नाही सर. त्यातल्या त्यात महत्वाचा प्रश्न असा, या चित्रपटाला नियती हे नाव द्यायचं कारण काय आणि का? सर रायटर. नमस्कार. नमस्कार, माझं नाव निलेश जाधव. स्टेजवरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो, प्रेक्षकांचंही स्वागत करतो. नियतीबद्दल जे काही थोडक्यात सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मॅडमने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो, त्याच्या आधी 2 गोष्टी माझ्याकडून राहून जाऊ नये म्हणून बोलतो. आपल्या लोखंडे सरांनी त्यांच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून किंवा आईवडिलांचं स्वप्न होतं म्हणून सैन्याची नोकरी सोडून, स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनाथांची सेवा करण्याचं व्रत पुढे सुरू ठेवलं. ह्या पिक्चरची निर्मितीसुद्धा फक्त आणि फक्त गोरगरीब अनाथांच्या सेवेसाठी कल्याण निधी उभा करता यावा ह्या एकमेव हेतूने झालेली आहे. नियती या नावाचा अर्थच मुळात असा आहे नशीब किंवा जे आधीच ठरलेलं आहे पण आपल्याला कदाचित कल्पना नाही असं. हा पिक्चर सुद्धा कदाचित अनंत अडचणीवर मात करून इथपर्यंत पोचलाय. अगदी असंही म्हटलं की नियती नावाचा पिक्चर करताना नियती नावाचा अर्थ आम्हाला खऱ्या अर्थाने कळला आहे. एवढ्या अडचणींना आम्ही सामोरे गेलेलो आहोत. पण आनंद आहे की ह्या अशा एका उदात्त हेतूने ज्या पिक्चरची निर्मिती होते त्याचा आपण एक भाग आहोत. मला या पिक्चरचा लेखक म्हणून नाव माझं दिलेलं असलं तरी मी या पिक्चरचा मूळ लेखक नसून मी एक ते ॲडॅप्टेशन किंवा रूपांतरण म्हणून जो प्रकार असतो त्या प्रकारचा मी हा लेखक आहे. मूळ लेखक सुधीर कुमार भसीन हे असून त्यांच्या स्टोरीचं मी रूपांतरण मराठीत केलेलं आहे. मूळ स्टोरी हिंदीमध्ये आहे. आज ते उपलब्ध होऊ शकलेलं नाही आहे, परंतु खरं श्रेय म्हणजे जेवढं माझं श्रेय असेल तेवढं त्यांनाही श्रेय त्याला देणं गरजेचं आहे. दुसरं, नियती नाव देण्याचा तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय. मुळातच पिक्चर जेव्हा पाहाल तुम्हाला लक्षात येईल, सुरुवातीला पिक्चर बघताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एक अंदाज बांधाल की हे असं असं सुरू आहे हिरो आणि हिरोईनमध्ये किंवा त्यांच्या कौटुंबिक वातावरण असंच आहे, तर पुढे काय होईल तुम्ही अंदाज बांधाल. पण तुमचे ते अंदाज मध्यांतराच्या आसपास तुम्ही बांधलेले सगळे अंदाज मध्यांतरानंतर खोट्यात निघतील. तुम्ही अर्थ लावू शकणार नाही, नेमकं म्हणजे तुमचे अंदाज चुकतील. कदाचित याचाच अर्थ नियती आहे. हां, तुम्हाला नेमकं काय नियतीने ठरवले ते तुम्हाला समोर आलेलं शेवटी बघायला मिळेल. मी एक लेखक या नात्याने आणि मराठा आश्रमचे संचालक लोखंडे सर यांच्या वतीने प्रेक्षकांना विनंती करेन की आपण थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघावा आणि जेवढी शक्य होईल तेवढ्या ह्या पिक्चरचा प्रचार पण करावा आणि सढळ हस्ते काही मदत करता आली गोरगरिबांसाठी तर जरूर करावी आणि या समाजसेवेमध्ये आपले योगदान द्यावे. धन्यवाद. तर या नियती चित्रपटाच्या प्रमोशनद्वारे, प्रीमियरद्वारे समाजसेवा करण्यासाठी हे पुण्याचं काम समोरून तुमच्याकडे चालत येत आहे. तर हे पुण्य करायला नक्की विसरू नका. एक शेवटचा प्रश्न,
पुन्हा हसाल सर, पण तरी आजपर्यंत अतिशय सुंदर भूमिका केल्या तुम्ही. पण यातल्या खलनायकाची ही भूमिका आणि त्यातही दहशतवाद, याच्यावर काही विशेष प्रयत्न तुम्हाला घ्यावे लागले का? किंवा ते प्रयत्न करताना, त्याबाबत स्टडी करताना काही वेगळे अनुभव तुम्हाला आले? याबाबत काय सांगाल? अनुभव असा असतो, आता आपलं लाईफ तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला धकाधकीचं आयुष्य आहे, खूप स्ट्रेसफुल आयुष्य आहे, प्रत्येकाला कुठून ना कुठून काहीतरी त्रास असतो, त्याच्यातनं विरंगुळा म्हणून माणूस सिनेमा बघतो, बरोबर. आता काय असतं, चॅलेंज हे असतं की दहशतवाद्याची भूमिका करायची आहे, लोकांना घाबरवायचं आहे, त्या पात्रामधल्या समोरचे जी पात्र आहेत त्यांना घाबरवायचं आहे, सगळं करायचं आहे, पण त्याच्याबद्दल एंटरटेनमेंट पण चालू ठेवायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. तर जी लेखकांनी भूमिका लिहिली याया खान, आता याया म्हटलं की यायचं, बरोबर, असं जे त्या भूमिकेच्या म्हणजे काय म्हणतो ते पालुपत आपण म्हणतो, तकिया कलाम, तर ते मी असं हॅमर केलेलं आहे त्या सिनेमामध्ये. त्याच्यामुळे भले हिरो आमचा इन्स्पेक्टर आहे, आमचे लोखंडे सर आर्मी ऑफिसर त्या हिरोच्या वडील आहेत, म्हणजे हिरोचा बाप, तरीही विलन पण आमचे त्याच पॅरलल लीडला चाललेत. म्हणजे रायटर आणि दिग्दर्शकाचं हे कौशल्य आहे की हिरो आणि विलन ह्याचं समीकरण त्यांनी खूप चांगलं साधलेलं आहे. म्हणजे जुगलबंदी आपण म्हणतो, नाटकामध्ये पण बघा, नाटक जेव्हा सुपरहिट होतं ते जुगलबंदीमुळे होतं. आज ताई लावणीचे शोज करते, त्यात पण जुगलबंदी होते, ढोलकीवाल्याची आणि तिच्या घुंगरांची. जसंच रायटर डिरेक्टरची जुगलबंदी असते, तसंच अभिनयाची पण इथे जुगलबंदी साधलेली आहे, जी हिरो आणि खलनायक ह्या दोघांची जुगलबंदी साधून आम्ही एक धमाल चित्रपट निर्माण केलाय, ज्याच्यातनं सामाजिक संदेश पण आहे आणि एंटरटेनमेंट पण आहे. अशी गंमत आहे ती. आता तुम्ही, आता जर तुमचे प्रश्न फार अप्रतिम ह्या सिनेमाबद्दलचे होते, पण मी तुम्हाला एक विनंती करीन की नक्की, कारण आज हे जे रंगमंचावर ही दिग्गज मंडळी जमलेली आहेत, त्यांचं अजून एक कारण हे आहे की आज हा जो उपक्रम आहे ह्याबद्दलही तुम्ही प्रश्न विचारावा अशी मला विनंती आहे. म्हणजे आता चंद्रशेखर सांडवे सर आहेत, मेघाताई आज इथे माझ्या आग्रहस्थव इथे आलेले आहेत, त्यांना तुम्ही हा प्रश्न म्हणजे तुमच्या मार्फत मीही विचारू शकतो, असं काही नाही. नक्की नक्की. कारण आज ताईनी इथे रंगकर्मी आंदोलन केलं, आज विविध स्पर्धा तिने अटेंड केल्या आहेत, तिने भरपूर पारितोषिक जिंकलेले आहेत आणि रंगमंचाशी तिचं एवढं मोठं नातं आहे. हो, फार मोठं आहे, फार मोठं आहे. आणि त्यात रसिक प्रेक्षकांची नाळ तिने ओळखलेली आहे की तिच्या घुंगराच्या तालावर जेव्हा टाळी पडते, शिट्या पडतात, तर ते हे जे नातं आहे ते तिने जे आतापर्यंत जपून ठेवलंय आणि ते बहरत राहिलंय. त्याबद्दल मला ताईला असा प्रश्न विचारायचा आहे की आज हा रंगमंचावर मी चित्रपट जी निर्मिती केलेली आहे, जे चित्रीकरण दाखवणार आहे थिएटर लाईव्ह ऑडियन्स समोर, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? तुझी जी प्रांजळ तुझं जे मत आहे ते मला तू सांगावं अशी इच्छा. नक्कीच आपण बघूया मेघाताईंचं अतिशय प्रांजळ मत. मेघाताई प्लीज. प्रांजळपणे सांगा. सर्वप्रथम परत एकदा मी सांगते की ही निर्मिती आणि निर्माता जगवणंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीला निर्माता हा आमच्यासाठी देव आहे आणि तो लाभलाय. आणि नवीन निर्माते निर्मित करणंच खूप मोठा कला आहे ती. ते आपल्यापर्यंत निर्माते येतात आणि आपल्यावर विश्वास ठेवून काहीतरी कलाकृती आपण प्रेक्षकांसाठी देतो, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी पहिलं निर्मात्यांचं, त्यांना जोडली गेलेली ही माणसं जी आहेत, आज काय फक्त निर्माता आणि कलावंत एवढीच टीम नसते, तर असंख्य कलावंत, असंख्य बॅकस्टेज म्हणा, आणखीन माफ करा, खूप लोक जोडली गेलेली असतात आणि त्यांना जोडून ठेवणं आणि त्याच्यातनं एक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते पोहोचवण्याचा प्रयत्न जो असतो ना, तो निर्मितीपेक्षा जास्त असतो, खूप मोठा असतो. खरी गोष्ट. कारण
आता आपण केलेली कला, आपण केलेलं हे काम लोकांपर्यंत, आता ज्या लोकांसाठी आपण हा बनवलाय, जो विषय त्यांच्यासाठी केलाय, आपल्याला जे म्हणायचंय ते म्हणणं लोकांपर्यंत पोचलं की नाही ते त्यांच्या एक्सप्रेशनवरनं, त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या येण्यावरनं आपल्याला कळतं की आपली ही कलाकृती आता लोकांपर्यंत पोचलेली, आपले प्रयत्न सक्सेस झालेत. तर हा प्रयत्न जो आहे या रंगमंचावर, जो आमचा रंगमंच आहे, आज त्यांनी चित्रपटगृह त्याला केलेलं आहे. तर हे आमच्यासाठी शॉकिंग होतं जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण शिवाजी मंदिरमध्ये चित्रपट दाखवणार आहोत. म्हटलं काय, पुन्हा एकदा सांग. तेव्हा त्याने पुन्हा सांगितलं, म्हटलं क्या बात आहे. म्हणजे हे ऐकण्यासाठी आमच्यासाठी खूप नवीन होतं की हा प्रयत्न कोणीच केला नव्हता. आणि जेव्हा रवींद्र नाट्य मंदिर सुद्धा चित्रपटासाठी उघड केलं तेव्हाही इतका आनंद झाला की जिथे आम्ही नाटक, नृत्य, बरेच कलावंत तिथेच आम्ही तयार झालेले पाहिलेत, आज तिथेच चित्रपट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तोच आनंद घेता येणार आहे. आणि तोच आनंद आज शिवाजी मंदिरमध्ये सुद्धा मिळणार आहे आणि हे तुमच्या प्रयत्नामुळे झालंय. तर हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे की आज जिथे आम्ही लाईव्ह कार्यक्रम बघायचो तिथेच आम्हाला चित्रपट पाहायला मिळणार आहे. आणि तो पहिला चित्रपट मी तुझा बघणार आहे हे माझ्यासाठी लिखित आहे. म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. असे बरेच लोक असतील की त्यांना हे माहिती नाही आहे ही गोष्ट. तर ही गोष्ट लोकांपर्यंत लवकरच पोहोचली पाहिजे. आणि तुम्ही जो विषय घेऊन याची निर्मिती, हे चित्रपट बनवलेला आहे ना, तर हा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा आणि तो पोहोचला गेला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येकाने ह्याचा प्रयत्न करायला हवा आणि हा प्रयत्न मीही करेन नक्कीच. कारण हा विषय, कारण आपल्याला एखादा काय होतं की विषय असतो, आपल्याला तो लोकांपर्यंत पोहोचला नाही की आपल्याला त्रास होतो की अशा इतक्या उत्साहाने किंवा इतक्या तुम्ही सहन केलेल्या गोष्टी जेव्हा आपण आतुरतेने आणि इतक्या आत्मविश्वासाने लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो पण ते पोचत नाही ना, आणि तिथे कुठेतरी ते मधला माध्यम जो असतो ना पोहोचण्याचा तो कमी पडतो. त्याच्यासाठी तुम्ही पत्रकार आहात आणि म्हणून ही परिषद त्यांनी भरवली आणि त्याच्यासाठी तुम्हीही ह्या चित्रपटाला किंवा या थिएटरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटाला कसं लोकांपर्यंत हा विषय पोहोचवता येईल आणि त्यांनी केलेला प्रयत्न हा पोहोचला पाहिजे. तर खूप बरं वाटतंय, खूप भारी वाटतंय ह्या गोष्टी. आणि चित्रपटसृष्टीत ह्या तुम्हा सर्व निर्मात्यांचं पहिलं स्वागत मी करते. कारण आम्हाला माहिती नसतात, निर्माते येतात, करतात, काहीतरी गोष्टी आहेत. तर खूप आता सोशल मीडिया हे इतकं मोठं माध्यम आहे, तर तुम्ही इतका त्याचा वापर करा. आणि चुकलं असेल तर त्याची माफी पण मागता आली पाहिजे. चुकलं असेल तर त्याच्यातनं नवीन गोष्टही घडते. एका गोष्टीतनं नवीन गोष्टी खूप अनुभवण्यासारख्या आहेत या. आणि तुमचा हा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि तो पोहोचतोय, अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. आणि तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात आहे मॅडम, खरंच खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय ऐकून. आता या उपक्रमाबद्दल एक अभिप्राय या सरांचा. हो, मेघाजींनी आता जे सांगितलं की चित्रपट नाट्यगृहात झाले पाहिजेत किंवा सन्नी भूषणने पण हे प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण आपल्याकडे एक अशी व्यक्ती बसलेली आहे, चंद्रशेखर सांडवे, याने आत्ताच चित्रपट महोत्सव इथे केला होता. सांस्कृतिक कला. तर महोत्सव केल्यानंतर त्यांनी जे प्रयोग इथे किंवा शोज लावले तर हे व्यावसायिकरित्या किती फायदेशीर ठरले त्यांना किंवा ठरतील किंवा नाट्यगृहात ऑडियन्स येईल का, ह्या प्रश्नांचं जर त्यांनी उत्तर दिलं तर बरं होईल. की त्यांचा जो अनुभव आहे की थिएटर नाट्यगृहात त्यांनी चित्रपट लावल्यानंतर त्यांचं नुकसान झालं की फायदा झाला, की फायदा ते लोकांपर्यंत चित्रपट कसा पोहोचला जाईल किंवा काय प्रमोशन केलं पाहिजे की नाट्यगृहात ऑडियन्स येईल. करेक्ट. एक सर फक्त त्याच्यासाठी मी त्यांना तो प्रश्न विचारतो. फक्त जरा आमचे निर्माते इथे आलेले आहेत. हनुमान पेरलाजी जरा या प्लीज, प्लीज लवकर या. हनुमान पेरला सर रंगमंचावर प्लीज, आपलं स्वागत आहे. बाबू दादा आमचे सिनेमाचे रायटर प्लीज दादा. आणि महेश्वर तेटांबे सर, बनसोडे सर डीओपी या ना. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कारण आज हे जे 12 सिनेमे मी केले त्या सिनेमांचे हे म्हणजे मोठे शिलेदार आहेत. कारण निर्माता आमचे हनुमान पेरला सर यांनी
12 पैकी 3 चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गण्या धावरे, त्यानंतर सोलोमन आयलँड आणि फंटर्स असे 3 पिक्चर त्यांनी निर्माता म्हणून त्यांनी कार्यरत झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः ऍज अ अभिनेता पण काम केलंय. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्याच सिनेमांचे रायटर म्हणजे आमचे बाबूदादा सुधीर आंबोले, जे युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट आहेत, ज्यांनी बरेचसे कलाकार घडवलेत. आज रंगमंचावर जे म्हणजे मोठमोठे कलाकार ज्या आज रंगमंचावर सिरियल्समध्ये सिनेमामध्ये जे काम करतायत ते बाबूदादा, आमचे लाडके ढोलकीपट्टू. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि ह्या सगळ्या सिनेमांना 12 चित्रपटांना ज्यांनी चित्रीकरण केलंय ते म्हणजे आमचे DOP सर सिद्धार्थ बनसोडे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता जो महत्वाचा प्रश्न की सांडवे सरांना की बाबा हे जे उपक्रम आहे, हा जो प्रयोग आहे, हा कुठपर्यंत सफल होऊ शकतो, ह्याच्यात म्हणजे ह्याचे भविष्यकर्ते तुम्ही आहात असंच थोडक्यात म्हणावं लागेल. भविष्यकर्ते बोलण्याचा अधिकार नाहीये मला. प्रथम सर्व जे आपले पत्रकार बंधू उपस्थित आहेत, भगिनी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि महत्त्वाचं म्हणजे 12 सिनेमांचा जो विडा उचललेला आहे दाखवण्याचा सनी भूषण मुणगेकर यांचा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्याच पाहिजेत. खरंच मोठं कौशल्य आहे. 12 सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. आपण म्हटलं मगाशी, मेघाताईंनी म्हटलं की रेकॉर्ड मोडलेले आहेत. आणि खरंच एवढं धाडस कोणी करू शकत नाही की एका वर्षात 12 सिनेमांचं लेखन, दिग्दर्शन करून, त्याचबरोबर त्याचं एडिटिंग करून घेणं, सर्व तयार करून घेऊन, दिग्दर्शकाने एवढं पाठीमागे राहून तयार करून घेणं हे फार कठीण काम आहे. म्हणजे 12 सिनेमा एका वर्षात म्हटलं तर महिन्याला एक होईल. आणि त्यातल्या त्यात त्यांचं वैशिष्ट्य आहे की 5 ते 6 दिवसात एका सिनेमाचं शूट करायचं. हां, म्हणजे हा मोठा रेकॉर्ड आहे. आणि ॲट अ टाइम 3 ते 4 कॅमेरे लावून त्यांनी केलेला एक वेगळा प्रयत्न आहे. हा वेगळा दिग्दर्शक आहे. आणि त्याच्यानंतरचा वेगळा प्रयत्न असा आहे की 12 सिनेमे एका वर्षात निर्मिती करून एकाच वर्षात आता पुढच्या म्हणजे या वर्षामध्ये ते एका वर्षामध्ये 12 सिनेमे दाखवायचे. त्यापैकी आता जो सिनेमा दाखवला जाणार आहे टेक इट इझी उर्वशी, आणि त्यानंतर 26 तारखेपासून 26, 27, 28, 29, 30 पुढच्या 5 दिवसांमध्ये वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळणार आहे. ज्याच्यापैकी आता आपण नियती या सिनेमा विषयी बोलत आहोत. तो हा नियती सिनेमा येत्या 26 तारखेला याच ठिकाणी पुन्हा आपण शिवाजी मंदिरमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्याचीच ही पूर्वरंग म्हणून याचं प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाडसाचं गोष्ट आहे की लोखंडे सरांच्या बाबतीमध्ये की त्यांची आयुष्यातली वेगळी कारकीर्द होती, ज्यांनी मला वाटतं मिलिटरीमध्ये गाजवली. ते गाजवत असताना त्यांच्या आईचं स्वप्न, आईवडिलांचं स्वप्न घेऊन ते सिनेमा क्षेत्रात आले. त्याचबरोबर पॅरलल गोष्ट अशी की म्हणजे बोलणं खूप सोपं असतं, म्हणजे त्याहून करणं फार अवघड आहे की ते त्यांच्या आयुष्यामध्ये 1 नाही 2 नाही तर 5 अनाथाश्रम चालवणं. 5 माणसांना आपण सांभाळू शकत नाही घरातल्या, ते 5 अनाथाश्रम चालवत आहेत. आणि हे करत असताना त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 4 वेगवेगळे सिनेमे केले. त्याच्यापैकी आता एक येतोय. म्हणजे त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. म्हणजे आम्ही निर्माते आहोत, आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो, त्यातनं आपण एवढं चांगल्या पद्धतीने करताय. मुळात निर्माता टिकवणं गरजेचं आहे. आजच्या या सिनेमाला सनी भूषणला साथ देण्यासाठी त्याचे अनेक मित्र या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी गणेशजी आलेले आहेत, त्याचबरोबर उमेश ठाकूर आलेले आहेत, सन्माननीय जे एडिटर यश सुर्वे आलेले आहेत, दिग्दर्शक सन्माननीय ज्ञानेश्वर अंगणे आलेले आहेत, त्याचबरोबर तेटांबे आलेले आहेत. असे अनेक मान्यवर त्यांचे मित्रमंडळी आलेले आहेत. ही पोचपावती आहे. एकमेकांना सहकार्य करणं फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक ही टिकून राहण्याचं कारण तेच आहे. आता मगाशी प्रश्न आपण जो काही विचारला की उमेशजींनी की हा जो प्रयत्न आहे,
मी सुद्धा गेली 18 वर्ष करतोय हा प्रयत्न आणि तो यशस्वी होणार नाही असं नाही. मुळात पायवाट आहे ही, नाट्यगृह म्हणजे पायवाट आहे. त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही. फक्त त्यांच्या माती उतरवणं, त्यांच्या बुद्धीपर्यंत उतरवणं हे थोडंसं काठिण्य पातळीपर्यंत जाण्यासाठी आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे यश मिळवण्यासाठी सातत्याने कमीत कमी सध्याचं जे माध्यम आहे की सोशल मीडियावर मग फेसबुक असेल, इन्स्टा असेल, टेलिग्राम असेल, या वेगवेगळ्या माध्यमांमधनं पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पेपरला जाहिरात कमीत कमी 2 वेळा तरी तुमची जाहिरात दिसली की नाट्यगृहाच्या मध्ये हे होणार आहे, तर नाटकाच्या बरोबर ही जर जाहिरात आली तर निश्चितच लोक विचार करतील की हे नाटक आहे की सिनेमा आहे. त्याचा आपण सिनेमा आपण लिहूच, पण नाट्यगृहामध्ये होतंय म्हणजे चला, मुळात सिनेमा बघण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीचे सॉरी मी जास्त वेळ घेतोय. सिनेमा कशा पद्धतीने बघितला जातो, सिनेमा बघणारा एक वेगळा स्पेशल वर्ग आहे. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस काही लोक व्यवसायासाठी कामानिमित्त या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात, मग त्यांना गरम होत असतं, बसण्याचं माध्यम नसतं, तर तशी सुद्धा लोक काही येऊन बसतात, आपलं एंटरटेनमेंट करून घेतात. AC मिळतो आणि त्याचबरोबर त्यांना एंटरटेनमेंट सुद्धा मिळतो की त्यांचं मन रिझवलं जातं आणि तेवढ्या वेळेत मग पुन्हा दुसरं काम करण्यासाठी जातात. त्याच्या पलीकडे असा एक वेगळा वर्ग आहे की कामधंदा, नोकरी सगळं सांभाळून त्यांना वेळ मिळणारा असतो तो म्हणजे संध्याकाळी, मग 6चा सिनेमा किंवा 9चा सिनेमा. त्याच्यापैकी जर आपल्याला येत्या सोमवार ते शुक्रवार या दरम्यान मध्ये जर आपण दुपारी 4चा आणि 8चा सिनेमा जर दाखवला तर निश्चितच तो सक्सेसफुल होईल. पण तो सक्सेस करण्यासाठी पुन्हा मी म्हटलं की सोशल मीडिया आणि पेपर जाहिरात हा मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे. आता पेपरला जाहिरात देणं तर पेपरला खूप खर्च असतो, पण त्यातल्या त्यात आपल्या प्रत्येक मित्रांना सांगणं, त्याचबरोबर आपल्या सोशल मीडियावर सांगून की प्रत्येकाने एकमेकाने आपल्या मित्रांनी ती सोशल मीडियावर काय केलं पाहिजे, व्हिडिओ ती पुढे चालवली पाहिजे. आपल्याला जर ती पोस्ट आली तर ती पोस्ट शेअर केली पाहिजे. ही रिक्वेस्ट करायचं काम तुमचं आहे. म्हणजे इथे बसलेले सगळे आहेत, आता इथे बसलेले काही जणांनी 3 सिनेमे केले, 2 सिनेमे केले, खरंच तुमचं कौतुक आहे. म्हणजे असे निर्माते येतात, तो निर्माता टिकवण्यासाठी तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे दिग्दर्शक म्हणून की आलेल्या आपल्या मित्रमंडळींकडनं सल्लामसलत करून घेणं आणि जे काही आपले मित्रमंडळी आहेत त्यांना जवळीक करून. मी तर तुमच्यासोबत मागच्या सिनेमांपासून आहे आणि मी कायमचा असणार. चूक झाली तरी चूक सांगण्याचं सुद्धा धाडस माझ्याकडे आहे किंवा आपण स्वीकारणार त्याचं मान्य आहे. पण तरी सुद्धा या सगळ्यांना सातत्याने पुढे घेऊन चला आणि पत्रकार मंडळींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताशी धरा, कारण की तेच तुम्हाला काय करणार आहेत, पुढे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आणि म्हणूनच आपण जे उचललेलं पाऊल आहे त्यांना पुन्हा एकदा मी हॅट्स ऑफ म्हणजे शतशः आभार मानतो की असे वेगवेगळे उपक्रम आपण करत राहा. आमच्यासारखं मंडळी तर तुमच्या सतत पाठीशी असणार आहेत. एवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना जर माहीतच असेल, काही दिवसांपूर्वी आपले सांस्कृतिक मंत्री माननीय आशिषजी शेलार यांनी डिक्लेअर केलेलं आहे की नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखवण्यात येतील. हे जर तुम्हाला माहीतच असेल तर हे जे निर्माते जे आता त्यांनी एवढे पैसे टाकल्याने उभे राहिले, ह्या सगळ्यांनी आशिषजी शेलारांची भेट घेतली पाहिजे आणि त्यानंतरच हा उपक्रम जो आहे तो आपल्याला यशस्वीरित्या आपल्याला सादर करता येईल किंवा याच्यात आपल्याला यश मिळेल असं मला वाटतं. तर निर्मात्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आशिषजी शेलारांना भेटायला पाहिजे, जेणेकरून आणखीन तुम्ही नवीन सिनेमे बनवाल आणि प्रेक्षक कसे येतील त्यावरती आशिष शेलारजी आपल्याला उत्तरही देतील. नाट्यगृह 3 दिवसापूर्वी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एप्रिल-मे 99 हा सिनेमाचा प्रीमियर शो झालेला आहे. बरोबर, रवींद्र नाट्य मंदिरामध्ये. आणि त्याचबरोबर 21 एप्रिल रोजी त्याच नाट्यगृहामध्ये पहिला शो एप्रिल-मे 99चा पहिला शो झालेला होता चित्रपट महोत्सवामध्ये. खरंच आपण म्हणताय त्या पद्धतीने शेलार साहेब मदत करतायत, वेगवेगळे उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत, त्यांना भेटायला पाहिजेत. पण नुसतं भेटून नाही चालणार आहे, पण एका थिएटरवर आपण अवलंबून राहून चालणार नाहीये.
फक्त रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जर एखादी गोष्ट केली तर अख्ख्या महाराष्ट्रात काय होणार? अख्ख्या महाराष्ट्रात नाट्यगृह आहेत, त्या प्रत्येक नाट्यगृहांमध्ये आपण केलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यांमध्ये. म्हणजे मी तर म्हणतो फक्त मुंबईत नाटकं जरी चालतात, पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तर काहीच चालत नाहीत. महिने 6-6 महिने नाटक येत. म्हणूनच मला म्हणायचं आहे की सगळ्या नाट्यगृहामध्ये जर मंत्र्यांनी जर पुढाकार घेतला तर ती सिस्टम जी आहे म्हणजे प्रोजेक्शन ही सगळे रेडी झालं तर ते आपण करू शकू ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमच्या कोकणामध्ये सिनेमाचं थिएटरच नाहीये. मला मामा वरेरकर जे नाटकाचं थिएटर आहे तिथेच पडदा लावून असंच उपक्रम करावे लागणार आहे. जर ती सरकारने केली सगळी आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर मग ह्या सगळे जे निर्माते आहेत होतकरू किंवा जे पुढा त्यांना तेवढी मदत होईल. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही सरकारबरोबर थोडंसं गाठीबिडी घेतले पाहिजे सगळ्यांनी एकत्र. ते आता मीडियानी पोहोचवलं पाहिजे त्यांच्यावर, ते पोचेलच. बरं, हा सिनेमा करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक व्यक्ती राहून गेलेला आहे ज्याच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे की 5 दिवसांमध्ये सन्नी भूषण हा सिनेमा बनवतो, 3 कॅमेरा. मग लेखक म्हणून लिहिला जातं चित्रपट, दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर संस्कार होतात, पण खरे संस्कार एडिटर करतो. तर एडिटरला हा सिनेमा करताना एडिट करताना काय प्रॉब्लेम समोर गेले आता किंवा कशा पद्धतीनं एडिट केलंय ते त्यांनी जरा सांगावं. म्हणजे उलट त्यांचं काम आम्ही सोपं केलंय. उलट त्यांचं काम आम्ही 3 कॅमेरा लावलेत ना, त्यांचं आम्ही सोपं केलंय. म्हणून त्या 3 कॅमेऱ्याची जी एडिटिंग केली त्यांचं जे कसं आहे ते आमचे ते एडिटर यश सुर्वे पण बसलेत, त्यांच्या पण ज्ञानात भर पडेल आणि आम्हाला पण आमच्या पण ज्ञानात भर पडेल की कशा पद्धतीने एडिट केले आणि हा सिनेमा तुम्ही आमच्यासमोर आणलेला आहे. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. उमेश ठाकूरचे धन्यवाद. आठवणीने मला प्रश्न मुळातच हा सिनेमा माझा पहिलाच आहे, त्यामुळे प्रयत्न मी केला आहे आणि सनीची बरीचशी गाणी मी एडिट केली होती. म्हणजे बऱ्याचदा सनीच्या गाण्यांना मी कापलं होतं. तर सिनेमा करताना माझ्यासोबत निलेशजी होते. म्हणजे लेखक सोबत असल्यानंतर सिनेमा एडिट करताना फार सोपं जातं, कारण काही सीन्स असतात त्यांनी स्वतःच्या छातीवरती असं दगड ठेवून त्यांचे काही सीन मी कापले जे हवे होते त्यांना, पण काही कारणामुळे वेळ आणि तसा 5.5 तासाचा सिनेमा झाला होता तो. पण तो आणत आम्ही 2.5-3 तासापर्यंत खेचलाय आणि त्यातही त्यांचे काही महत्त्वाचे सीन होते ते जरा थोडेसे आम्हाला एडिट करावे लागले. ते दिग्दर्शकांच्या सूचनेनुसार, कारण दोघेही माझ्या स्टुडिओमध्ये येऊन बसायचे रोज आणि माझ्या म्हणजे मानेवरती बसूनच त्यांनी हा सिनेमा माझ्याकडून काढून घेतला. फक्त जास्त श्रेय यांना दिलं जाईल आणि सनी भूषणला, कारण सनी माझ्या मागे होताच आणि सनी इतरही माझी तशी बरीचशी गाणी मी एडिट केल्यामुळे सनीचा म्हणजे त्यांनी माझ्यावरती ठेवलेला विश्वास तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे. आता बघू, पिक्चर बघितल्यानंतर कळेल की मी बरोबर कापलंय की छान केलंय. खरं तर तुमचं कौतुकच वाटतं की 5 दिवसामध्ये 3.5 तासाचा सिनेमा तुम्ही 1-2 तासात बसवलेला आहे आणि त्याच बरोबर तुम्ही लेखकाला घेऊन बसलेला आहात. लेखकांनी तर तुमच्या डोक्यावरच बसले असणार. तर खरं तर लेखकाला बसवतच नाही एडिटर, डिरेक्टर आणि लेखकच बसतो. तर तुम्हाला तर खूपच या सगळ्या परीक्षेला सामोरं जावं लागलं असेल. कारण ते ऍक्च्युली दोघे कोऑपरेटिव्ह होते, कारण तीरथ सर खूप अनुभवी असे डिरेक्टर आहेत की फार वर्षापासून ते काम करत आहेत आणि त्यांचा अनुभव मला कामी आला जास्तीत जास्त. कारण तीरथ सरांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या की काही सायलेंट सीन पण ठेवत जा, तिथे म्युझिकला आपण तिथे म्युझिकसाठी वापर करू शकतो आपण त्या सीनचा, की तिथे काही शब्द नसतात, फक्त ते म्युझिक आणि एक्सप्रेशन याच्यावरतीच आपण करू शकतो. तर अशा काही गोष्टी मी त्यांच्याकडून पण शिकलो, सनीकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलो. कारण सनी तसं म्हटलं तर माझा गुरुच आहे आता एडिटिंगमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, हॅलो सगळ्यात महत्वाचं काय, हे सगळे आम्ही सगळ्यांनी का काम करू शकलो एकत्र, कारण आम्ही सगळे रंगकर्मी आहोत आणि नाटकाचे संस्कार आहेत आमच्यावर आणि नाट्य संस्कारांनी आम्ही सगळ्यात तालमी करून 5 दिवसात सिनेमा करणं सोपं नाहीये. आम्ही तालमी करून म्हणजे बकायदा त्या नाटकाचे म्हणजे जे सीन्स आहेत ते सीन्सची पण रिहर्सल केली. गाणी असतील प्रत्येक सिनेमामध्ये 4 गाणी आहेत, म्हणजे 48 गाणी आहेत माझ्या 12 सिनेमांमध्ये.
तर त्या सगळ्या गाण्यांची पण रिहर्सल्स केली आणि हे रिहर्सल्स करून आम्ही ते 5-5 दिवसात करू शकलो. आणि सगळे थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे, सगळे सिनेमामध्ये काम करणारे नाटकातले थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे ते सगळे वन टेक झाले आणि वन टेक मध्ये ते 3 कॅमेरानी आम्हाला टिपलं आणि ते आम्ही सटकन ते सीन दिले. मला काय म्हणायचं आहे, लेखक जेव्हा लिहितो सिनेमा किंवा कुठलाही लेखक, त्याला असं वाटतं की माझा प्रत्येक सीन राहिला पाहिजे आणि म्हणून लेखक तुमच्याबरोबर बसवतात. पण दिग्दर्शकाचे संस्कार, ह्या सगळ्यांवरचा जो संस्कार ते एडिटरचा आहे. पण एडिटरने मग सगळ्यांचं ऐकलं की एडिटरने स्वतःच्या मनाची एडिटिंग करून सिनेमा कसं आहे, सिनेमाला जे लागेल, सिनेमाला आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या मी आधी यांच्याकडून ऐकून घेतल्या, पूर्ण त्याचं डिटेल लिहून काढलं, प्रत्येक सीन वाईज मी डिटेल लिहिलं आणि त्यानंतर मग ते एडिट करायला बसलो. कारण त्याच्यासाठी मी 1 दिवस त्यांचा घेतला होता आणि एडिट झाल्यानंतर मग त्यांना पुन्हा एकदा सिनेमा दाखवल्यानंतर 5.5 तासाचा सिनेमा झाला. 5.5 तासाचा सिनेमा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की यातलं काय ठेवायचं आणि काय कापायचं आहे. त्यानंतर त्यांच्या म्हणजे काय म्हणतात आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या म्हणजे फार त्यांनी जीवावर असं हे ठेवून असं त्यांनी ते काही सीन मला एडिट करायला सांगितले. नाही पण ते 5.5 तास सिनेमा झाला, ते गळी उतरवण्यासाठी तुम्ही बसला होतात की नाही? टेबलावर बसलात? म्हणजे टेबलावर बसला होतात की नाही? टेबलावरच बसलो. सगळ्या टेबलावर नाही, आम्ही आधी टेबलावर बसलो नाही, सिनेमा झाल्यानंतर टेबलावर बसलो. आधी टेबलावर बसल्यानंतर तो एडिटच झाला नसा माझ्याकडून. बरं, हे एडिट आता तर आपण एडिट करूया आणि सिनेमा बघूया. सिनेमा आपण आता इम्प्लिमेंट करूया की आज सगळे मान्यवर जे आलेले आहेत त्यांचा आपण छोटेखानी सत्कार करूया. सर्वात प्रथम मी मेघाताई जे आपल्या इथे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा आपण सत्कार करूया. आपल्या सत्कार करण्याची एक वेगळी नवीन नाविन्यपूर्ण स्टाईल आहे. जरा प्लीज सर किसन लोखंडे सरांतर्फे आपण मेघाताईचा सत्कार करूया. पुष्पगुच्छच्या ऐवजी आम्ही आज नवीन नॅपकिन पुष्पगुच्छ असं हे नवीन पदार्पण केलेलं आहे आज या रंगमंचावर. आणि त्यानंतर श्रींची इच्छा म्हणून आपण कलाकाराला ते फार महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. थँक्यू सर. तत्पूर्वी मी आता विनंती करेन की किसन सरांनी चंद्रशेखर सांडवे सरांचा आपण सत्कार करावा. थँक्यू व्हेरी मच सर, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात. त्यानंतर आता मी कुडाळकर सर जे आमचे निर्माते आहेत त्यांचा पण आपण सत्कार करूया. किसन सर यांच्या हस्ते कुडाळकर सरांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद सर. त्याचसोबत मी आता कुडाळकर सरांना विनंती करेन की किसन सरांचा आपण सत्कार करूया. किसन लोखंडे सर आज ज्या नियती सिनेमाची इथे प्रेस कॉन्फरन्स भरलेली आहे, किसन लोखंडे सरांचा आपण सत्कार करणं अनिवार्य आहे. कारण आज हे शिवधनुष्य ज्यांनी उचललेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. थँक्यू सर. आता इथे आमच्या जे मगाशी किसन सरांसारखे जे निर्माते आमच्या इथे आलेले आहेत, आम्हाला लाभलेले आहेत, ते म्हणजे हनुमान पेरला सर यांचा आपण सत्कार करूया. मी बाबूदादाला विनंती करीन, बाबूदादा रायटर आमचे, त्यांनी हनुमान सरांचा सत्कार करावा. तिथेच आपण वरच तिथेच. हा तर ते कॅमेऱ्यात येईल. वेगवेगळे कॅमेरा जे लागलेले ते बरोबर तुम्हाला टिकतील. थँक्यू सर, थँक्यू. आता मी आमचे डीओपी सर जे आहेत सिद्धार्थ बनसोडे यांना विनंती करेन की आपण अरुण कुमार सरांचा आपण सत्कार करावा. सर तिकडे थांबा, ते येतील. डीओपी सर सिद्धार्थ बनसोडे यांच्या हस्ते आपण अरुण कुमार जे आमचे निर्माते आहेत त्यांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद सर. मी बाबूदादांना विनंती करीन की आपण अनिल कांबळे सरांचा पण सत्कार करावा. अनिल कांबळे सर जे माझ्या या 12 चित्रपटांपैकी सगळ्यात पहिला चित्रपट त्यांनी निर्माण केलाय ते म्हणजे आमचे अनिल कांबळे सर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आता मी हनुमान सरांना विनंती करेन की आपण आमचे जे कलाकृतीचे जे निर्माते आहेत म्हणजेच जे रायटर आहेत आमचे बाबूदादा त्यांचा आपण सत्कार करावा.
थँक्यू सो मच सर. हो, DOP सरांचा सत्कार. हो राहिला. हो हो, 12 सिनेमाचे चित्रीकरण करणारे आमचे सिद्धार्थ बनसोडे सर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मी अरुण सरांना विनंती करीन आपण त्यांचं. धन्यवाद. पर आता इथे जमलेले जे सगळे पत्रकार मंडळी आहेत त्यांनी प्लीज रंगमंचावर यावं. आमच्या छोटेखानी तुमचा सत्कार करूया. लोखंडे सरांच्या हस्ते प्रेस कॉन्फरन्सचे सगळे पत्रकार मंडळी आहेत त्यांचा आपण सत्कार करावा. या पुढे जा. त्यानंतर आमचे एडिटर्स. अरे सर या ना, गणेश सर, उमेशजी आणि गणेश सर. ज्येष्ठ पत्रकार उमेश ठाकूर सर. त्यानंतर गणेश तळेकर सर, प्लीज आपण रंगमंचावर. रित्या पार पडली. मी सर्व पत्रकारांचे शतशः ऋणी आहे आणि आज हा मेसेज पूर्ण सर्व भारतीयांपर्यंत पोहोचावा अशी मी इच्छा करतो. त्यानंतर आमचे एडिटर मेघाताईंना मी विनंती करीन, आमचे एडिटर सुशील आंबेकर यांचा आपण सत्कार करावा. आमचे रायटर निलेश जाधव यांचा सत्कार आपण करूया. मेघाताई यांना विनंती करेन प्लीज. निलेश. थँक्यू सर. त्यानंतर आमचे ॲडव्होकेट मॅडम रीना जाधव यांचा सत्कार ताईंच्या हस्ते. मेघाताई. थँक्यू. रमेश सर आमचे निर्माते, या या सर प्लीज. रमेश सर आणि मॅडम. रमेश यादव सर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सनी बॉय एंटरटेनमेंट या संस्थेचे निर्माते रमेश सर. तर अशा रीतीनं हसत खेळत ही पत्रकार परिषद झालेली आहे आणि खरोखरच मला सगळ्या निर्मात्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी हा विडा उचललेला आहे की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं योगदान असावं. आणि खरोखरच ही जी संकल्पना आहे आणि त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे किंवा त्यांनी जे आपले पैसे या सिनेमामध्ये लावले, हे धाडस त्यांनी केल्याबद्दल मी ठाकूर के बिंदास बोलमधून त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.